मंडळी नमस्कार. झेंडा मराठीचा या यूट्यूब वाहिनीवर मी प्रसाद मोकाशी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, गेले काही दिवस म्हणजे साधारणपणे गेल्या आठवड्यापासून एकच चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. तो म्हणजे SSCचा निकाल, शालांत परीक्षेचा निकाल. जवळपास 93,000 मुलं ही फक्त मराठी या विषयात नापास झालेली आहेत, तर 1 लाखापेक्षा जास्त मुलं ही भाषा या विषयात नापास झालेली आहेत. ह्याचं नेमकं कारण काय? मराठी टक्का इतका घसरण्याचं कारण काय? मराठी भाषेत इतकी मुलं नापास होण्याचं कारण काय? आता ह्याला वेगवेगळी कारणं प्रत्येकजण आपापल्या पातळीवर देण्याचा प्रयत्न करतोय. त्यातला महत्त्वाचा म्हणजे शासनाची अनास्था, पालकांचं दुर्लक्ष, त्याचप्रमाणे वेगळ्या आणखीन काही घटक असतील. शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं नाही अशी पालकांची तक्रार असेल, किंवा आणखीन काही तक्रारी असू शकतात, आणखीन काही हरकती असू शकतात. पण मूळ मुद्दा काय? 93,000 मुलं मराठी या विषयात नापास झाली आहेत. ही कोणत्या शाळेतली मुलं आहेत? केवळ मराठी माध्यमाच्या शाळेतली आहेत, की इंग्रजी माध्यमाच्या शाळेतली आहेत, की हिंदी माध्यमाच्या शाळेतली आहेत? जिथे मराठी हा विषय शिकवला जातो, हा विषय इतका कठीण झालेला आहे की मुलांना तो कळत नाही. हा विषय नेमका का एवढा मुलांच्या अनास्थेचा विषय झालेला आहे? का ह्याच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलेलं आहे? याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही? एकीकडे मराठी भाषा टिकवण्यासाठी काही जण प्रयत्न करतायत, राजकीय पातळीवर प्रयत्न करतायत. काही जण मराठी शाळा टिकाव्यात ह्याच्यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करतायत. काही शिक्षक पुढाकार घेऊन आपल्या शाळांमधला मराठी टक्का वाढावा यासाठी अधिकाधिक मुलं मराठी शाळेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतायत. संस्थाचालक प्रयत्न करतायत, पालकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करतायत. आणि असं असूनही गेल्या 10 वर्षामध्ये मुलांना मराठी येत नाही. मराठी माध्यमातल्या मराठी भाषिक मुलांना मराठीत कमी मार्क मिळत आहेत. ह्याचं कारण काय? याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही? त्याचं कारण असं आहे, प्रत्येकाला भवितव्याची काळजी लागलेली आहे. पालकांना मुलांच्या भवितव्याची काळजी लागलेली आहे. पालक असं म्हणतात, भाषा नाही शिकली तरी चालेल, पण त्यांना गणित, विज्ञान या विषयात चांगले मार्क मिळाले पाहिजेत. अगदी मान्य. पण तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण व्हायला सर्वच विषयांची तयारी करावी लागते. अशा वेळेला मराठी भाषेवरती पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज सगळीकडे संवादाची भाषा हिंदी झालेली आहे, इंग्रजी नाही. इंग्रजीचं शाळांवरती अतिक्रमण होत असताना हिंदी भाषेचं संवादावरती अतिक्रमण झालेलं आहे. आणि हे अतिक्रमण रोखण्यापेक्षा त्याला पर्याय किंवा पर्यायापेक्षाही त्याला सक्षमपणे उत्तर द्यायचं असेल तर आपली मराठी मातृभाषा ही अधिक कणखर झाली पाहिजे, अधिक सक्षम झाली पाहिजे. यासाठी मराठी भाषेवरती सगळ्यांनीच लक्ष केंद्रित करायला हवं. शासन निर्णय येतो तो राजकीय पातळीवरती, पालक विचार करतात तो राजकीय पातळीवरती. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी शाळा हे सगळं टिकवण्यासाठी फक्त आणि फक्त राजकारण चालू आहे. कोणी म्हणतं तुम्ही तुमच्या शाळेपुरता विचार करता, कोणी म्हणतं की नाही हे ठराविक गटासाठी विचार करतात. नेमकं मराठी भाषा टिकवण्यासाठी तुम्ही आम्ही काय प्रयत्न करायला पाहिजे त्याचा विचार कधीतरी कोणीतरी करणार आहे की नाही, हाच विचार होणं गरजेचं आहे. मराठी शाळा मुंबईतल्या बंद होत चाललेल्या आहेत. ह्याच्यावरती प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार झोड उठवली जाते. पण ही झोड उठवताना एक विचार करायला पाहिजे की हे फक्त मराठी भाषेपुरतं, मराठी शाळांपुरतं मर्यादित आहे का? मराठी भाषा ही तेव्हाच टिकेल ज्या वेळेला पुढची पिढी मराठीत संवाद साधण्यासाठी अधिक आग्रही होईल. आणि ही आग्रही कधी होईल? तर ज्या वेळेला शाळांमध्ये मराठी विषयालाही तेवढंच प्राधान्य मिळेल जेवढं प्राधान्य इंग्रजी, हिंदी त्यापेक्षाही गणित आणि विज्ञानाला मिळेल. आणि मग अशा वेळेला नेमकी जबाबदारी कोणाची? हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे. हे प्रश्नचिन्ह पालकांनी, शिक्षकांनी, संस्थाचालकांनी
आणि शिक्षण विभागाने म्हणजे शासनाने, शिक्षण मंत्र्यांनी याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. राजकारण बाजूला ठेवा. जर का तुम्हाला आपल्या राज्याची प्रगती साधायची असेल, आपल्या राज्यातील मराठी भाषिकांची जर प्रगती साधायची असेल, तर राजकारण बाजूला ठेवा. सगळ्यांनी एकत्र येऊन मराठी भाषेवर विचार करा. आज 93,000 मुलं मराठी या विषयात नापास होतात आणि ह्याबद्दल कोणालाही अजूनही गेल्या आठवड्याभरात असं वाटलं नाही की ह्याचा काहीतरी आपण गांभीर्याने विचार करायला हवा. ही मुलं का नापास झाली आणि काय कारण असू शकतं? बरं, ही मुलं फक्त मराठी माध्यमाच्या शाळांमधून नापास झाली आहेत का? नाही. ही मुलं इंग्रजी माध्यमामध्ये जे मराठी शिकवतात तिथे पण नापास झालेली आहेत. ही मुलं हिंदी भाषेमध्ये जिथे मराठी शिकवलं होतं तिथे पण नापास झालेली आहेत. म्हणजेच मराठी या विषयाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. हे केवळ मराठी शाळांचं अपयश आहे असं तर मानायला पाहिजेच. कारण मराठी शाळांमधली मराठी मुलं जर का मराठी या विषयात नापास होत असतील तर कुठेतरी शिक्षण पद्धतीत चुका आहेत हे आपण मान्य करायला पाहिजे. शिक्षकांनी त्याकडेही गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. तसं होताना आजही दिसत नाही. जर का मराठी शाळा टिकवायच्या असतील तर किमान त्या शाळेतनं उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना मराठी भाषेत सर्वाधिक मार्क मिळायला असायला हवेत. पण तसंही होत नाही. ते फक्त गणित आणि विज्ञान या दोनच विषयाकडे लक्ष देतात. पालक मुलांना गणित आणि विज्ञान, मुलांनी फक्त डॉक्टर झालं पाहिजे, मुलांनी फक्त इंजिनियर झालं पाहिजे याकडे का लक्ष दिलं जातं? मुलांनी आपल्या समाजामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्यासाठी त्याला संवाद साधता आला पाहिजे, त्याला प्रत्येकाला जाणून घेतलं पाहिजे. आणि ते जाणून घेण्याचं जर का हे असेल माध्यम असेल तर ते मराठी, आपली भाषा ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मराठी शाळा मोठ्या प्रमाणात शहरातल्या बंद पडत आहेत. उपनगरांमध्ये मराठी शाळा इंग्रजी माध्यमांमध्ये बदलल्या जात आहेत. आणि असं असताना ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव आता सुरू झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढायला लागलेल्या आहेत आणि त्यांना शासनाकडून चांगलं प्रोत्साहन मिळू लागलेलं आहे. राज्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळू लागलेलं आहे. स्थानिक पातळीवरचं राजकारण त्यांना टिकवून ठेवायचं आहे. अशा वेळेला मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत. शेवटी शिक्षण हे जर घ्यायचंच असेल तर ते आपल्या मातृभाषेतनं घ्यायला हवं. आपल्या मातृभाषेतनं ते सगळं शिक्षण व्यवस्थित आत्मसात झालं तर मुलगा खऱ्या अर्थाने चांगली प्रगती करू शकतो. आज 10वीचा निकाल लागताना पहिले 5 विषय त्याच्यात जर चांगले असतील तर त्याला त्या गुणवत्तेवरती टक्केवारी मिळते आणि चांगल्या महाविद्यालयात किंवा पुढील शिक्षणासाठी त्याला चांगली दारं उघडी होतात. पण असं का नाही वाटत की जो 5वा विषय असेल तो मराठी असेल यासाठी पालक का नाही सजग होत? विज्ञान, गणित, मग सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर इंग्रजी आणि हिंदी, मराठी अगदी खाली. हा तुम्ही आणि आम्ही विचार करायचा आहे की ज्या वेळेला आपला मुलगा, आपली मुलगी, आपला पाल्य ज्या वेळेला अभ्यासाला बसतो त्याला मराठीची तेवढीच गोडी लावा. आज अनेक शिक्षक हे मराठी विषय शिकवतात, तो केवळ पुस्तकी ज्ञान देतात, पुस्तकी व्याकरण शिकवतात. पण कधी त्यांनी असा विचार केलाय का की आपण मुलांना थोडंसं या पुस्तकाच्या बाहेर जाऊन मराठी शिकूया, मराठी भाषेतले वेगवेगळे शब्द शिकूया, वेगवेगळे संदर्भ देऊया, मुलांना वेगवेगळे मराठीतले लेखक यांची ओळख देऊया. अजूनही केशवसूत आणि केशव कुमार हे नेमके कोण? केशव कुमारांचं नेमकं नाव काय, मूळ नाव काय आणि त्यांना कोणत्या नावाने ओळखतात हेही जर शिक्षकांनाच अनेकदा प्रश्न पडत असेल आणि तेच असा प्रश्न जर परीक्षेत टाकत असतील शाळेतल्या, तर त्या शिक्षकांना पुन्हा एकदा स्वतःचा अभ्यास परत एकदा करण्याची गरज आली आहे तर तुम्हाला पटतंय ना? मग शिक्षकांनीही स्वतःला थोडंसं आपल्या भाषेकडे लक्ष देण्याची गरज आहे मला वाटतं.
93,000 मुलं जी नापास झाली त्या सगळ्या शाळांमधल्या शिक्षकांना पुन्हा एकदा पुनर्तयारी करण्यासाठी पुनर्तयारी करून पुन्हा एकदा शाळेला सामोरे जायला अजून वेळ आहे. पुढील महिन्यात शाळा चालू होत आहेत. तोपर्यंत तुम्हीच शिक्षकांनो, तुम्हीच जर का तयारी केलीत तर मराठी शाळांमध्ये येणारी मुलांची संख्या नक्की वाढेल. मराठी शाळा टिकतील, मराठी भाषा टिकेल, मराठी संस्कृती टिकेल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र टिकेल असं मला वाटतं. यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या तुम्ही आम्हाला कळवाच. पण झेंडा मराठीचा ही यूट्यूब वाहिनी मराठीसाठी नेहमीच अग्रेसर राहील, मराठीचा आग्रह धरणारी राहील. धन्यवाद. नमस्कार.